आज आपण #स्नेहल या चॅनलवर फिशची रेसिपी पाहणार आहोत। कोलंबी मसाला। कोलंबी मसाला म्हणजेच प्रॉन्स मसाला कसा बनवायचा हे मी तुम्हाला आज माझ्या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर त्यासाठी मी 4 कांदे घेतलेले आहेत, ते बारीक चिरून घेत आहे। याप्रमाणे आपण सर्व कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। मीडियम साइजचे कांदे आहेत आणि 2 टोमॅटो घेतलेत आणि तेही मी 2 टोमॅटो बारीक चिरून घेत आहे। मीडियम साइजचेच टोमॅटो आहेत आणि 1 मूठ मी कोथिंबीर घेतली आहे आणि कोथिंबीर सुद्धा मी बारीक चिरून घेत आहे आणि हे साहित्य आपण कोलंबी मसाल्यामध्ये वापरणार आहोत। तर आता कोलंबी आपण 1 बाउल घेतलेली आहे। कोलंबी मी व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे। मीडियम साइजची कोलंबी आहे। 1 बाउल मोठा बाउल मी कोलंबी घेतली आहे आणि ती साफ करून ठेवलेली आहे। आता आपल्याला कोलंबी मसाला कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते। त्यासाठी मी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेतले आहे आणि तेलामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम गॅसवरच आपल्याला हे सर्व करायचं आहे। जास्त करपून द्यायचा नाही आहे कांदा। असा मऊसूत होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे। त्यामध्ये मी तेजपत्ता घातला आहे आणि आलं लसूणची पेस्ट घातली आहे 1 टेबलस्पून आणि व्यवस्थित त्याला भाजून घेणार आहे। कांदा आपला मऊसूत झालेला आहे। आता आपण त्यामध्ये टोमॅटोही घालून घेणार आहोत। टोमॅटोही त्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता कांदा टोमॅटो अजून मऊसूत होण्यासाठी आपल्याला त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपण आता त्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत। आता कांदा टोमॅटो व्यवस्थित मऊ झालेला आहे। 5-10 मिनिटं लागतील। मीडियम गॅसवरतीच आपल्याला करायचं आहे। तर याप्रमाणे कांदा टोमॅटो मऊ झाला आहे। आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया। मसाल्यामध्ये आपल्याला हळद घालायची अर्धा टेबलस्पून आणि गरम मसाला घातलाय मी अर्धा टेबलस्पून। धने जिरे पावडर आपण घेणार आहोत अर्धा टेबलस्पून आणि लाल तिखट आपल्या आवडीनुसार घ्या। 1 टेबलस्पून मी घातलेला आहे। तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर 1.5 टेबलस्पून घालून घ्या आणि त्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची त्यामध्ये घातलेली आहे। तुम्ही कांदा लसूण मसाला असेल तर तोही घातला तरी चालेल। तर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मसाल्याला आणि यामध्ये मी वाटण घातलं आहे। कांदा खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण घातलं आहे 2 टेबलस्पून। हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण कोलंबी घालून घेणार आहोत। कोलंबी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 2-3 मिनिटं परतून झाल्यानंतर आपल्याला कोकम आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता ह्यामध्ये आपण 4 टेबलस्पून पाणी घालून घेणार आहोत, जेणेकरून कोलंबी आपली शिजून निघेल। म्हणून मी 4 टेबलस्पून पाणी घालून घेतलं आहे। जास्त पाणी घालू नका, आपल्याला थोडीशी सुकी ग्रेव्हीच करायची आहे। आणि आता आपल्याला स्लो गॅसवरती 10 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। 10 मिनिटांनी आपली कोलंबी अशी तयार झालेली आहे। बघा याप्रमाणे आपला कोलंबी मसाला तयार झालेला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा। नमस्कार।